त्याच्यावर वस्कन ओरडते, याला काही भक्ती म्हणता येत नाही. गळ्यात माळ आली की आत्मरूप शांती, पाठोपाठ आलाच पुढे भक्तिभाव दोन्ही धरून टाळ. टिळा लावलाय कपाळाला, कुठला टिळा? सगळ्यात गुंतलोय. आणि कसला टिळा लावतो? टिळा विरक्तीचा कपाळास न्यारो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात एक गाणी संगी, एक रूप सारो, एक गाणी संगी, एक रूप सारो, आम्ही भजन आमच्याकडून झालं पाहिजे. माळ गळ्यात आली, काही काहींच्या गळ्यात माळा आहेत, पण माळेला किती मणी असतात? 108. तितक्या खोड्या काहींच्याकडे आहेत. हौशे गौशे 900 असे सगळे भक्त इकडे आहेत. पण अध्यात्म करताना नुसत्या देहाने नाही, ते मनाने साकारलं जावं. भक्ती कशा करता करायची हे कळावं. आली जन्माष्टमी, आला नवरात्र उत्सव, आली शिवजयंती. मी खरं सांगू का तुम्हाला, इलेक्शनला सुद्धा माणसं सरकार मान्य होत नसतं. तो शब्द मला इथे शोभत नाही, मी बोलणारही नाही. आपण ओळखून घ्या, आपल्याला आपण सुज्ञ आहात. एवढा खर्च त्या गोष्टीसाठी गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आणि शिवजयंतीवर होतो. सगळी माणसं. मग आम्ही जातोय कुठे? शिवजयंती आली की महाराज पोटावर, महाराज टी-शर्टवर, महाराज दंडावर, महाराज महाराज रोम रोमात असावं, रक्ताच्या थेंबात थेंबात छत्रपती पाहिजे. नुसते टी-शर्टवर जर्किनवर घालून काही होणार नाही मंडळी, काही होणार नाही. अष्टमी आली की 10 थरांचा गोविंद उभा राहतो आमच्याकडे. त्याला आवडतं का ते? त्यांनी केला काला, गोपाळ काला भगवंतांनी केला. पण आमच्या गोरगरिबांना दूध दही तूप साय मिळावं हे त्याचा त्यामागचा उद्देश होता. सामाजिक ऐक्य त्यांनी जोडलं. मग आम्ही सहज बोलायला मोकळे होतो. कृष्णाने गोपींची वस्त्र चोरली 10व्या वर्षी गोकुळामध्ये. अहो आम्ही बोलतो, पण त्या 10 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी केलेल्या त्या खोड्या होत्या. 11व्या वर्षी गोकुळ सोडलं माझ्या भगवंतांनी. आणि तोच भगवंत द्वारकाधीश गोपाल कृष्ण योगेश्वर परमात्मा होतो. त्यावेळी भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरून परपटत आणलं होतं ओढत द्रौपदीला. दयेची याचना करत होती. अशा वेळी सहस्त्रपटींनी तिला ते वस्त्र पुरवलं माझ्या गोपाल कृष्णाने. सहस्त्रपटींनी पुरवलं आणि उपकारांची परतफेड केली. बरं का, तो ठेवत नाही कोणाचा, तो ठेवत नाही. तो भाव बघतो आणि अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने, इतकं तो देत राहतो, इतकं देतो. मग घ्यायला आम्हाला 2 हात अपुरे पडतील, इतकं त्याचं देणं आहे. फक्त भाव हवा. द्रौपदीचा भाव बघितला भगवंतांनी. बोटाला कापलं म्हणून रुक्मिणी मातेकडे गेले, म्हणाले मला कापलंय बोटाला. रुक्मिणी म्हणाली माझी शिकवणची साडी आहे, मी कशी देऊ, काय ते फाडू? ती म्हणाली नसेल. सत्यभामेकडे गेले, म्हणाले माझी कांजीवरम आहे, पैठणी आहे, म्हणाली मी कशी देऊ? द्रौपदीकडे आले भगवंत. क्षणाचाही विलंब न करता भरजरी ग पितांबर तिला फाडून, भरजरी ग पितांबर तिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. हो भरजरी ग पितांबर तिला फाडून. सगळी नाती त्यांनी जपली. बरं, सगळी नाती जपली. सगळ्या नात्यांना योग्य तो न्याय दिला. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. सगळ्या नात्यांना योग्य तो न्याय दिला. आणि शेवटी कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं. कौरवांचा निर्वंश झाला. त्यावेळी हा भगवान गोपाल कृष्ण शेवटपर्यंत हसत राहिला, हसवत राहिला. गांधारीकडे भेटायला गेला. त्यावेळी गांधारी मातेने शाप दिलाय माझ्या भगवंताला की गोपाल कृष्णा, कौरवांचा निर्वंश केलास ना, अरे वेड्या, तू सुद्धा तुझ्या वंशाचा, यादवांचा निर्वंश झालेला तुझ्या डोळ्यांनी पाहशील.
शाप दिला आणि मंडळी असा हा आमचा भगवंत त्यांनी तो शाप सुद्धा हसत हसत स्वीकारला. म्हणाले आय ऍक्सेप्ट इट, मी स्वीकारतो माते तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. एवढं मोठं उदात्त चरित्र त्याचं. तो फक्त आमचा भाव बघणारे, मग तो काय देतो, किती देतो आणि त्याचा परिणाम कशात होतो उत्तर भागामध्ये बघूया. हाच आशय मनात राहावा म्हणून पूर्व रंगाचा तुकोबरायांचा अभंग. अंतरीची घेतो मोडी मोडी, अंतरीची घेतो मोडी मोडी, अंतरीची घेतो मोडी. मोडी अंतरीची घेतो मोडी मोडी, अंतरीची घेतो मोडी मोडी. पाहे सोडी भावाची, पाहे सोडी भावाची. देव सोयरा सोयरा दिनाचा, देव सोयरा सोयरा दिनाचा, देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. रंगनदारो श्यामजी श्यामजी, रंगनदारो श्यामजी श्यामजी, रंगनदारो श्यामजी श्यामजी, रंगनदारो श्यामजी श्यामजी, रंगनदारो श्यामजी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान